हॅलो नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे। मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते। संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केली। सकाळपासून आज क्लास ट्युशन्स वगैरे बिझी होते आणि हो आजपासून मी स्टडीजचे व्हिडिओसुद्धा चालू केलेले आहेत। म्हणजे बरेच दिवस झाले, मला वाटतं ऑलमोस्ट 6 महिने झाले मी स्टडीजचे व्हिडिओज अपलोड केले नव्हते। आणि आता न्यू चॅनल आहे, म्हणजे आधीचं माझं जे चॅनल आहे ना त्याच्यामध्ये आणि दुसरं अजून एक न्यू चॅनल आहे। त्यात मला काही मुलांचे कमेंट्स आले होते की जिथपर्यंत मी शिकवलेलं आहे त्याच्या पुढचं कंटिन्यू करायला। त्यासाठी मी म्हटलं की चला थोडा वेळ आपण काढूया, म्हणजे रोजचं एक 10-15 मिनटं मिळाला तरीसुद्धा ना स्टडीजचे व्हिडिओ बनवता येतील। आणि त्याच्यामध्ये मला एवढं काही एडिटिंग वगैरे करायचं नसतं। त्याच्यामध्ये कसं आपण शिकवलं आणि त्याच्यानंतर मग ते लगेच थोडक्यात एडिट केलं आणि अपलोड केलं। त्याच्यामध्ये ना म्युझिक टाकायचं ना व्हॉइस ओव्हर आहे, काहीच नसतं। शिकवताना डायरेक्ट मला सगळं करायचं असतं। त्यामुळे ना खरं तर ते व्हिडिओ करणं माझ्याकडे खूप सोपं आहे, पण वेळेच्या अभावी आणि जागा कमी पडते, एवढ्यातच मुलं बसलेली असतात, टी व्ही असतो, बाहेर गाड्यांचा आवाज असतो, या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे ना मी ते करणं अवॉइड करत होती। पण आता मी विचार केला की चला प्रॉब्लेम्स असतात, पण त्याच्यातूनच थोडा वेळ काढून आपण मॅनेज करूया आणि व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात करूया। आणि हो, आज मी पहिला व्हिडिओ म्हणजे एवढ्या दिवसानंतर पुन्हा अपलोड केलेला आहे। 9th स्टँडर्डचा मॅथ्सचा व्हिडिओ मी स्टार्ट केला। सो चलो आता ना मी थोडंसं मला स्वयंपाक करायचं आहे ते करून घेते आणि त्यानंतर मला निघायचं आहे बाहेर, कारण माझ्या शाळेचे जे फ्रेंड्स आहेत, आमचं रियुनियन झालेलं ना त्याच्यानंतर आमचा एक ग्रुप झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मग काही फंक्शन वगैरे असेल, कोणाकडे काय कार्यक्रम असेल किंवा मग सहज असं कोणी आलं की आम्ही भेटायला वगैरे जातो, एकमेकांशी भेटतो, बोलतो, शाळेच्या गोष्टी ज्या आहेत त्या आठवण करतो आणि त्यावेळेला खूप छान वाटतं। तर त्यासाठी आता मी निघणार आहे। तर त्याच्या आधी ना मला थोडासा स्वयंपाक करायचा आहे, कारण दर्शन आणि त्याचे पप्पा येणार नाही आहेत, कारण ते बाहेर आहेत, वापीला गेलेले आहेत आणि यायला उशीर होणार त्यांना। आणि नम्रता आणि मी आम्ही दोघी जाणार आहोत। तर आता निघायच्या आधी थोडंसं स्वयंपाक करून घेते, त्यानंतर रेडी होऊन निघेन। यायला किती वाजतील सांगता येत नाही, कारण फ्रेंड्स भेटल्यानंतर खूप गप्पा रंगतात आणि जायचं पण उशिराच आहे, म्हणजे इव्हनिंग टाईम आहे, यासाठी मग लेट नाईट होऊ शकतो। तर चला आपण आता पुढचं पाहूया आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सबरोबरसुद्धा चॅनलचे लिंक आहेत किंवा माझं चॅनल शेअर करा। सो चलो नम्रताने ऑलरेडी हातात ॲप्रन घेतलेला आहे, कारण ती ना आता जाणारे थोडीशी भांडी आहेत ती घासायची, चहाची भांडी वगैरे आहेत ना ते घासायला घेते आणि मी इथे आता थोडा पुढचा स्वयंपाक करते। चलो, तर स्वयंपाकाला सुरुवात तर करायचीच आहे, पण त्याआधी ना किचनवर जे एक्स्ट्रा सगळं सामान होतं ते म्हटलं ठेवून घेऊया, कारण हे नारळ जे आहे ना ते मी गावाहून आल्यानंतर त्याचे तुकडे करून ते उन्हामध्ये छान सुकवलेले, म्हणून ते सुद्धा आधी एका डब्यात भरून ना फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि फ्रीजमध्ये हे आंब्याचा रस करून ठेवलेला आहे। तर ज्या वेळेला अचानक खायची इच्छा होते ना दर्शनला वगैरे, त्यावेळेला ते घेता येतं, म्हणून मग ते जरा फेटून पुन्हा आतमध्ये ठेवलं, कारण जर असंच ठेवलं ना की वरचा भाग असा घट्ट वाटतो। आणि त्यानंतर आता पुढे स्वयंपाकाला सुरुवात। आणि एकाकडे ना मनुके पाहताय तुम्ही, तर मनुके पावसाळ्यामध्ये कसं जरा ओलसर होतात, त्यासाठी मी बाहेर काढून ठेवलेले आहेत। जरा ऊन पडले की त्यांना ऊन दाखवेन आणि नंतर ते सुद्धा डब्यात भरून ठेवून देईन। आणि मनुके ना डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की सकाळी किंवा रात्री झोपायच्या आधीसुद्धा दुधामध्ये गरम करून मनुके टाकून ते प्यायचं। तर मी माझं करत होती तोपर्यंत नम्रताने घेतलेलं आहे पीठ मळायला आणि जस्ट तिची भांडीसुद्धा झालेली आहेत। आणि जसं मी मनुक्याचं सांगत होती की डॉक्टरांनी सांगितलं आहे की दुधामध्ये मिक्स करून प्यायचं, त्याच्याने ना आपली इम्युनिटी जी असते ती चांगली होते। आणि मला ना जरा पाऊस वगैरे पडला केला की मला लगेच त्याचा इफेक्ट होतो आणि हे सगळं होण्याचं कारण त्यांनी सांगितलं की इम्युन सिस्टम जी आहे ना ती थोडी वीक असेल की हे सगळे प्रॉब्लेम्स होतात। जसं सकाळी उठल्यानंतर शिंका येतात काही वेळेला किंवा मग आपल्याला अशक्तपणा वाटतं आणि माझा क्लास वगैरे असल्यामुळे ना माझं खूप म्हणजे बोलणं होतं आणि एनर्जी ना दिवसभरात खूप जाते। तर यासाठी मला मग म्हणून की मी रोजचं म्हणजे आठवणीने खाते आणि कधी राहिलं तर, पण तरीसुद्धा मी मोस्ट ऑफ आठवणीने खायचा प्रयत्न करतेच आणि जेव्हा मी खाते ना त्यावेळेला मी मुलांनासुद्धा देते। तर आता हे काचेच्या बरण्या ज्या आहेत ना त्या मी रिकाम्या झाल्या त्याच वेळेला घासून घेते, म्हणजे त्या स्वच्छ पण राहतात। तर आता 2-3 बरण्या रिकाम्या झाल्या होत्या, त्या सगळ्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या वस्तू भरायच्या आहेत त्या आधी भरून झालं
आणि तोपर्यंत एकीकडे माझी फोडणी पण चालू होती. आणि रोजचा स्वयंपाक करताना ना माझं असं मल्टीटास्किंग चालूच असतं. म्हणजे इथे पॅन ठेवला आहे की दुसरीकडे आपलं काय करायचं, 4 भांडी असेल ती लावून घ्यायची वगैरे. म्हणून त्यामुळे कसं होतं किचनमध्ये कमीत कमी वेळेमध्ये ना माझं भरपूर काम होतं. तर आता इथे जवळा बनवत आहे आणि दुसरीकडे मी तवा पण ठेवलेला आहे. कारण नम्रताने पीठ मळून घेतलं आणि ती ना आता बाहेर बसून चपात्या लाटणार. आणि तोपर्यंत मी जवळा भाजून घेतला आणि फोडणीला सुरुवात करते. धुवून पण घेतला जवळा आणि ते तेल टाकून ना आधी कांदा वगैरे घातला आणि आता कांदा परतून होईपर्यंत लगेच जाऊन नम्रताकडून चपाती घेतली आणि ती टाकली तव्यावर. आणि नम्रता बाहेर बसून चपात्या लाटते आणि किचनमध्ये पंखा बंद असतो ना, खूप गरम होत असतं. तर अशा वेळेला मग बाहेर बसून थोड्या चपात्या करायच्या असेल तर मग मी किचनवरती पुन्हा मेस करत नाही. कारण किचनवर चपात्या केल्या की सगळीकडे पीठ उडतं आणि त्यामुळे ना आम्ही मग असं करतो. तर तेवढं झाल्यानंतर लगेचच तिने पण घेतलेला आहे झाडू मारण्यासाठी, कारण दिवाबत्तीचा वेळ झालेला आहे. तर कुठे जायचं आहे त्याच्या आधी दिवा वगैरे करून जायला पण बरं वाटतं. आणि अशातच दर्शनचा कॉल आला, कारण दर्शनना खालच्या रूमवर गेलेला आहे आणि तिथे काही इश्यूज वाटले त्याला की तो कॉल करून सांगतो. आणि त्याने सांगितलेलं आम्हाला खाली येण्यासाठी, पण आता जाण्याची घाई आहे. म्हणून मी विचार केला की जाण्याच्या आधी म्हणजे आपण जाऊया आणि त्यानंतरच मग हे करूया. कारण आता जाऊन यायचं म्हटलं की अर्धा तास ना असाच निघून जातो. आणि आता सगळं काम झाल्यानंतर मी इथे घेतलेला आहे इस्त्री करायला. म्हटलं जरा कपडे ना इस्त्री मारून घालूया. आणि हा टॉप जो आहे ना, हा ड्रेस तो मी गावी जायच्या आधी घेतलेला मार्केटमधूनच आणि खूप छान मिळाला. रंग पण छान आहे. सुरुवातीला मला वाटलेलं की रंग असं खास वाटणार नाही, पण काय झालं की जसं इस्त्री तापली ना पटकन ती अशी लागली आणि माझा जीव चरकन झाला. आता नम्रता पण रेडी आहे आणि मी पण निघते, कारण आम्हाला उशीर झालेला आहे. बाकीचे आता ऑलमोस्ट तिथे पोहोचलेले आहेत. तर चला घाई करते जरा. आता एक गंमत सांगते की आमच्या गोरेगावमध्ये जोरदार पाऊस होता आणि इथे मालाडला आम्ही येऊन पोहोचलो तर इथले रस्ते मात्र कोरडे होते. तर खूप आम्हाला नवल वाटलं की एका ठिकाणी पाऊस आणि एका ठिकाणी अगदी कोरडं आहे. चला इथे आम्ही आता येऊन पोहोचलो आहे. आता पाऊ कुठे जायचं आहे. ते पोचल्यावर ना एवढं बरं वाटलं, एवढं छान वाटलं ना की मनातलं म्हणतो ना एक आनंद जो असतो तो असा दुप्पट तिप्पट झालेला. आणि सगळे मित्र तर भेटलेच, पण ही मित्राची मुलगी आहे जिजा, तिने सुंदरशी डिझाईन म्हणजे ड्रॉइंग काढून आणलेली आणि तिला ड्रॉइंग दाखवताना एवढं छान वाटत होतं. आणि छान छान तिने फोटोज पण काढले तिचे मी. आणि इथे नम्रता पण माझ्याबरोबर आहे आणि तिचं पण ना सगळ्यांशी खूप छान बॉन्डिंग झालेलं आहे. आणि सोनाली पण आलेली आहे, मित्राची वाईफ आहे. तर आणि आम्ही ना आता सगळे फॅमिली एकत्र येतो त्यावेळेला खूप बरं वाटतं की सगळे फ्रेंड्स तर असतातच, म्हणजे हे माझे मित्र आहेत सगळे, आम्ही वर्गात एकत्र होतो. त्यात सोनालीचा नवरा पण आहे आणि सारिकाचे मिस्टर ते पण आलेले आहेत. तर सारिकाचा भाऊ आलेला आहे. तर आम्ही एकत्र असे सगळे आलेलो ना, खूप छान वाटत होतं. असं आत्ता ना असं वाटत नाही की कोण वेगळं आहे म्हणून, सगळे एकदम आम्ही खासच वाटतो एकमेकांना. आणि थोड्या वेळानंतर मग आम्ही चला इथे म्हणजे थोडंफार असं खाण्यापिण्यासाठी मागवलं. तर सूप छान इथलं आहे म्हणून ना सारिकाने मला सांगितलं की इथलं सूप खूप मस्त आहे, ट्राय कर म्हणून. तर मी कोथिंबीरचं म्हणजे कोथिंबीर सूप असं तिने सांगितलं छान, आणि खरंच ते टेस्टी होतं. म्हणून त्याला वाटलं आता पण असंच काहीतरी आहे. लास्ट वीकला ना आपण असं थोड्या की सगळ्यांचं अटेन्शन हवं होतं ना, तर लास्ट वीकला आर्यनचा बर्थडे झाला, टर्न 60. आपण चॉकलेट देऊ आणि केक आहे. पण मग तसा मी करायचा अभिनंदन काय आहे
आणि आर्यनचा वाढदिवस पण खूप छान सेलिब्रेट केला, अगदी शाळेत करायचो ना त्या प्रकारे. त्यानंतर सगळ्यांनी मस्त पहिल्यांदा चिक्कू हलवा खाल्ला, तो पण मस्तच लागला सगळ्यांना. त्यानंतर आम्ही सगळे खाली उतरलो ना, त्यानंतर सगळ्यांचं मस्त एकदम फोटो सेशन चालू झाले, छान छान फोटोज वगैरे काढले. कारण या आठवणींना आता वर्षभर जपून ठेवायच्या आहेत, कारण नेक्स्ट इयर सारिका आली तर, नाही तर ती 2 वर्षातून एकदा अशी येते. तर त्यासाठी ना ह्या सगळ्या आठवणी आपल्याला जपून ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर मग आम्ही निघालो, सगळ्यांना बाय बाय केला. तुम्हालासुद्धा बाय करते, भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर माझ्या मित्रमैत्रिणींचा गेट टुगेदर तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. बाय बाय, भेटूया पुन्हा. गुड नाईट.